नमस्कार. आज मी जानवाडीत आलेलो आहे. तर इथं या शेतकऱ्यांना आपण ऑल इन वन टॉनिक हे 23 नोव्हेंबरची यांची लावण आहे. तर आपण त्यांना डिसेंबरमध्ये दिलेलं आहे. तर त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडनं जाणून घ्या. नमस्कार साहेब. नमस्ते. आपलं नाव? उदयकुमार मल्लाप्पा चौगले, गाव? जनवाड, आज- तालुका चिंचोली, जिल्हा बेळगाव. आज आपल्या हातामध्ये जी ऑल इन वन टॉनिकची बॉटल आहे, ही कधी तुम्ही वापरली ती? 23 नोव्हेंबरला आम्ही लावण केली. बरं. तिथनं एक 15 दिवसानं ह्याला आळवणी घेतली. हां आळवणी घेतली, मग तिथनं रासायनिकचा एक साधा डोस दिला. हां. तिथनं मग आता 15 दिवसाच्या पाठीमागं एक स्प्रे घेतला. म्हणजे फेब्रुवारीमध्ये, आज मार्च ते 4 मार्च आहे. एक 15 दिवसाच्या फेब्रुवारीमध्ये तुम्ही स्प्रे दिला आहे. मग स्प्रे घ्यायच्या आधी काय परिस्थिती होती इथे? स्प्रे काय जे डेट बार पहिला लावलो तेव्हा तर पण सांगायचं म्हणजे आणि हे डेट बार झालेलीच हे होती, रोपं होती. हां जग. वाटतं का नाही शेवटच्या स्टेजमध्ये जाऊन लावतो. बरोबर. आणि तिथनं मग ना आळवणी केल्यावर जरा फुटवे आले. हां हां फुटवा आल्यावर मग जरा रासायनिक हे टाकलं. हां. तिथनं मग ना एक 15 दिवसाच्या पाठी मग स्प्रे घेतला. स्प्रे घेतला. मग आता स्टेजला एवढे फुटवे मग वगैरे स्प्रे घ्यायच्या आधी ही पाठीमागची सरी तुम्हाला ओपन दिसत होती पोरा काय? पोरा दिसत होती. म्हणजे आता 15 दिवसामध्ये आता झाकायला लागलेले पोरा राहिला. आता 4 दिवसात तर आणि पुरा सरी सगळं रान सगळं झाकणारच. आहे, झाकणार. बरोबर. मग आता तुम्ही स्प्रे घ्यायच्या अगोदर हं. जाडी होती? नाही नव्हती, काही नव्हती, तेवढी जाडी नव्हती. स्प्रे घ्यायच्या अगोदर जाडी नव्हती. हां. स्प्रे घेतल्यावरच एवढी जाडी वगैरे हां, मग आणि असं हे. आता जरा फुटवे जरा मापून दाखवा ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 मधला धरला तर 32. म्हणजे आज तुम्ही बघू शकताय हं. इथं 32 फुटवे आहेत. होय. इथं 32 म्हणजे असा कुठलाही त्यांचा हे नाही. कुठलाही जर तुम्ही बघितला तर सरासरी सगळे सेम. सेम. आणि ही जी जाडीचा बघू शकताय तुम्ही. संपूर्ण प्लॉट हा किती एकराचा प्लॉट आहे? 2 एकराचा. हा टोटल प्लॉट यांचा 2 एकराचा आहे. तर 2 एकराच्या प्लॉटमध्ये सरासरी सगळे 32 फुटवे तुम्ही हे बघू शकताय. जी उंची बघू शकताय, फुटव्याची जाडी बघू शकताय. आज त्यांचं जर मधला जेटा पडला तर त्यांच्या कंबरेच्या वर येतोय, एवढा मोठा आहे. तर मातीमध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय? सरी सोडलं तेव्हा तर असं हेंट होतं, हां. पायाला भरपूर टोचत होतं. हां आणि आता तर बघितला तर माती एकदम रान मऊसूत आणि एकदम हे झाले. जरा दाखवा बघा. बघू शकताय तुम्ही माती अगदी चहा पुडीसारखी माती झालेली आहे. परत त्यांचं आता मिठाचं सुद्धा प्रमाण हे बाहेर काढायला आले. ही मातीची परत जर अशा पद्धतीने यांची माती म्हणजे मातीमध्ये सुद्धा भरपूर सुधारणा झालेली आहे. तर ह्याच्या आधी तुम्ही इतकी वर्षी शेती करताय, ह्याच्या आधी कधी अशी माती तुमची होत झालेली आहे काय? जरा हेच आहे, खटारच असल्या का? म्हणजे आपली आळवणी आणि फवारणीचा रिझल्ट ते दाखवायला लागले. म्हणजे चांगला रिझल्ट आहे. 2 एकराचा प्लॉट आहे. तर 2 एकराच्या प्लॉटला किती रासायनिक खत, आता हे स्टेज जर घ्यायची म्हणजे किती खर्च आला असता? हे मनगड आला साहेब. पुरा रासायनिकवरच घ्यायची पाळी आली असते. होय. आता रासायनिकचा मी एकदम कमीच केलेला आहे. बरोबर. म्हणजे भरपूर खर्च आला असता. भरपूर खर्च आला. मग आता तुम्हाला हे वापरल्यामुळे ते निम्म्यावर तरी आला काय? 50% वर आलायच, निम्म्यावर आलायच. बरोबर. तर तुम्ही जे वापरून माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.